बघून कळलं असेल तुम्हाला आज आपण काय बनवतोय, चमचमीत अशी कढी आणि वडा बनवतोय। त्यासाठी काळ्या पाठीची उडदाची डाळ भिजत घातली, एक 4-5 तास ती स्वच्छ धुवून घेतली। आता आपण तिला वाटून घेऊ। तर वाटण्यासाठी मी त्यात थोडासा जिरा आणि लसूण घातला। तर जी काळ्या पाठीची डाळ असते ती स्वच्छ काही इतकी निघत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला ती अशी दिसते। त्यात थोडासा जिरा घातला, लसूण घातला। आता पल्स मोडवर आपल्याला डाळ दळून घ्यायची, मिक्सर चालू करून, कारण उडदाची डाळ ही दळण्यासाठी थोडीशी चिवट असते, त्याच्यामुळे मिक्सर खराब व्हायचे चान्सेस जास्त असतात, त्याच्यामुळे कमी जास्त करून ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी कमी पाण्याचा वापर करून ही डाळ मी वाटून घेतली आहे। तर याच पद्धतीने सर्व डाळ आपण वाटून घ्यायची। जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तर तुम्ही याच वेळेसात हिरवी मिरची घालू शकता, पण मी लाल तिखटाचा यूज करणार आहे, त्याच्यामुळे मी इथं हिरवी मिरची नाही घातलेली। तर याच पद्धतीने मी सर्व डाळी छान वाटून घेतली। त्यात थोडीशी हळद घालून घ्यायची, थोडीशी लाल चटणी घालून घ्यायची, नंतर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं। तर ह्या वड्यांना मीठ अगदी परफेक्ट पाहिजे, तरच हे वडे छान फुलतात। आता व्यवस्थित हे मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स झाल्यावर हे मिश्रण आपल्याला एक 5 मिनिटं छान असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं मिश्रण छान हलकं होऊन जाईल। तर तुम्ही बघू शकता मस्त असं मिश्रण आपलं फेटून झालेलं आहे आणि हलकं सुद्धा झालं आहे। तर याच पद्धतीने हे मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटं तसंच ठेवायचे, किंवा तुम्ही अर्धा तास सुद्धा ठेवू शकता, म्हणजे वडे आपले छान होतात। आता वडे सॉफ्ट होण्यासाठी डाळही छान भिजलेली गरजेची आहे, त्याच्यामुळे मी तर 5 ते 6 तास ही डाळ भिजवून घेतली आहे। तर आता मी वड्यांसोबत कढी करते मस्त। तर कढी बनवण्यासाठी इथं जिरा, मोहरी आणि थोडेसे सुके धने म्हणजे अख्खे धने घालून घेतले, लसूण घालून घेतली, मिरची घालून घेतली। तर कढीची रेसिपी खूप वेळी शेअर केलेली आहे, तरी शॉर्टमध्ये थोडासा हिंग घालून घेतला। नंतर मिरच्या लसूण छान भाजला गेला, म्हणजे व्यवस्थित तळले गेले की त्यात थोडीशी कोथिंबीर घालून घेतली। तुम्ही कोथिंबीर नंतर सुद्धा टाकू शकता, पण मी फोडणीतच घातली आहे। तर आता व्यवस्थित असं जे मिश्रण आपण बेसन आणि दह्याचं केलं होतं ते घालून घेऊ। तर मी इथं एक ग्लासभर दही आणि त्यात एक मोठे 2 चमचे बेसन घालून घेतलं आणि ते मिक्सरला छान फिरवून घेतलं। आता ते मिश्रण यात घालून घ्यायचं आहे, थोडंसं मीठ घालायचं आणि ही कढी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि याला छान उकळी आणून घ्यायची। तर कढी आपली तयार आहे। खूप साधी सरळ सोपी कढी आपण केलेली आहे आज। तर तुम्हाला हळद जर आवडत असेल तर तुम्ही यात हळदसुद्धा टाकू शकता। आता वडे तळण्यासाठी मी इथं कढईत तेल घालून घेतलं आहे, तर तेल छान तापून द्यायचं आहे। आता वडे बनवण्यासाठी मी इथं सिल्वर फॉईलचा यूज करते आहे, तुम्ही ओल्या कापडाचा सुद्धा यूज करू शकता। आता जे पाण्याचा हात लावून छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्या सिल्वर फॉईलवर छान थापून घ्यायचं आहे, मध्यभागी छान असं त्याला छिद्र पाडून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित आपला वडा तळला जाईल। आता वडा आपला तयार झाला आहे। आता आपण तेल छान तापून द्यायचं व्यवस्थित आणि हा वडा कढईत सोडून घ्यायचा। तर तुम्ही बघू शकता मस्त असा वडा सुद्धा थापून झालेला आहे आपला। आता आपण कढईत सोडून घेऊ। तर याच पद्धतीने तुम्ही वडे करून घ्यायचेत। तर तेलसुद्धा तापलं आहे, आता वडा छान सोडून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला जोपर्यंत त्याला वर आवरण बसत नाही तोपर्यंत थोडासा फुल गॅस ठेवायचा, नंतर अगदी कमी गॅस करून हा वडा आपल्याला छान तळून घ्यायचा आहे। तर याच पद्धतीने मी सर्व वडे करून घेते आहे। तर मी दुसरासुद्धा टाकून घेते आहे। तुम्ही एका वेळेला 3-4 किंवा तुम्ही जितकं तेल घातले त्या हिशोबाने तुम्ही यात वडे सोडून घेऊ शकता। तर व्यवस्थित असे आपले वडे तळून घ्यायचे आहेत, त्यांना व्यवस्थित असं सारखं ढवळत राहायचं आहे, म्हणजे व्यवस्थित आपले वडे दोघी बाजूने तळले जातील। तर तुम्ही बघू शकता मस्त असा वड्यांना छान कलरसुद्धा आलेला आहे। आता आपले वडे छान तयार झालेत, आता आपण काढून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे। तर वडे काढून घ्यायचे आणि याच पद्धतीनं सर्व वडे आपल्याला तळून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता मस्त असे वडे आपले तळून झालेले आहेत। तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। बाय।